तस्तभाषितो देवोगेस्तजीवेन भाष्यते संवादि ब्रह्मोत् ब्रह्म ततो पाश्चापि मुच्यते ते ब्रह्मतत्वाची उपासना चालू आहे. त्याच्याकरता जरी तो भ्रम असला तरी इष्टफलाची काय देतो, जो इष्टफलाची प्राप्ती करून देतो समाधी ब्रह्मणाचा, आणि जो फुकट जातो तो संसार करणं म्हणजे आणि परमार्थ केला तर तो फलाला प्राप्त करतो. येड्या बाबडीचं झाड लावलं काय फलं येते का त्याला? तेच जांभळीचं झाड लावलं तर त्याला काय येते? आहे ना. ते एवढं मोठं अशोकाचं झाड दिसतं, दिसायला झाड आहे फक्त, ते शोभेचं झाड आहे, पण ना त्याला फुलं नाही, त्याला काय नाही. ते संस्थेमध्ये होतं बघा, समोर लावा म्हणे ते झाडं. कोणते? अशोकाचे. मी म्हटलं काय अशोकाचे वनीन सीता शोकर. म्हटलं काय त्याला शोभेचं झाड, कशाचं झाड? शोभेचं झाड, त्याला काही फळ आहे का, तरी पानं पवित्र आहे का काय? आम्ही म्हटलं तसं नाही, आंब्याचे झाड लावलं आहे. कोणते? म्हणजे मग अशोकाचे झाड ते पाठीमागे झाड, पाठीमागे काय समोर कोणते झाड आहे? आणि भाग्यवान झाड आहे बघा, दरवर्षी येतं फळ घेऊन जातं. तरी एक दोन पाण्यात तोडले आहेत, नाही तर तुम्हाला उभ्या उभ्या फळ तोडता आले, ते खाली बसून तोडता आले. जाऊया, दृष्टांत आपला संपला. कोणता? 74 ना? नाही, 77. 78. यावत विचिंत सर्वत्व अभिमान जायते तावत चिंत पश्चात तथैव अमृतिधार आहे. कुठपर्यंत चिंतन करायचं? उपासना चालली आहे ना, उपासनेचा विधी कोणता आहे? चिंतन करणे. मग कुठपर्यंत चिंतन करायचं? त्याच्याकरता यावत स्वचिंत अभिमाना स्वस्य जायते तावत विचिंत पश्चात मग तथैव अमृतिधार आहे. यावत आहे का नाही, चिंतित स्वरूपत्व अभिमान जे आहे ते, ज्याचं आपण चिंतन करतो तद्रूपता प्राप्त होणे. काय होणे? तर का म्हणला तुम्ही कोण आहात? तर ज्याचं चिंतन करता त्याच्याहून मी आता वेगळा राहिलेलो. तत्विंतवा अभिमाना स्वस्य जे आहे ते एकरूपता म्हणतात. त्याला काय म्हणतात? आहे. मग असं लग्न झालं, लग्नातला विधी असतो ना, लग्न होईपर्यंत मुलीला कोणाचा अभिमान असतो? वडिलाचा असतो. आणि एकदा लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये अभेद निर्माण होतो. काय होतं? मग आता कोणाचा अभिमान? आता सासरचा अभिमान. आता वडिलाच्या घरचा अभिमान काय झाला? संपला. आता कोणाच्या घरचा? नाही का? मग एखादं काही घरी आली कल्पना करा, आणि घरी आल्यानंतर माहेर असते, बरं का, माहेर असते श्रीमंत आणि सासर असते नाही गरीब. मुलगी कोणाच्या घरी पडली? काय मागवून घरी आली, पण ती जसं काही चहा करायला लागली वगैरे आई वडिलाच्या घरी, मग ती काय करत असे? मग तिची आई सांगते टाकी, म्हणलं भरपूर साखर टाक, असं कर तसं कर, येऊ कर ते कर. मग ती आईची मुलगी सांगत असते, म्हणलं आई तुझं बरोबर आहे बरं का, कारण तुम्ही श्रीमंत आहे. बापाला काय म्हणते ती? आईला काय म्हणते? म्हणलं आमच्या घरी जमत नसतं, असं एवढ्या पगारात भागवावं लागतं. तुझ्यासारखं हो उधळपट्टी करून. आता अभिमान कोणाचा धरला?
सादर झाला. माहेरचा अभिमान काय झाला, तसं चिंतनाच्या द्वारा पहिला अभिमान, देहबुद्धीचा अभिमान संपला, ब्रह्मबुद्धीचा अभिमान तो इथे दिलेला आहे. काय करे, कारण चिंत सर्वत्वाभावना स्वस्वज आहे ते. जे चिंतन आपण ज्याचं चिंतन करत असतो तो त्याच्यावर आता वेगळा राहिलेला नाही. अभिमान हा ज्या आहे त्याला, आणि ज्याचा ज्या देवतेचा चिंतन करत असतो त्या देवतेचा अभिमान याला प्राप्त होता. तावत विचिंत पश्चात तोपर्यंत माणसाने चिंतन केलं पाहिजे. जोपर्यंत एकरूपता प्राप्त होत नाही तोपर्यंत काय केलं पाहिजे, न पाहून उभी म्हणता येत नाही तोपर्यंत उभी काय केली पाहिजे, का पाहून म्हणता येईल, बरं ती अडखळत म्हणता आली पाहिजे का. मग सरळ रूप पाहता लोचने अडखळत म्हणत असतो का, इकडे तार लावतो आणि तिकडे रूप पाहता लोचने. इतका आणि अभिमान त्यांनी धरायचा असतो. तापत विचिंत पश्चात ते मला पिता आहे, आणि ते मी माझ्याहून जे भिन्न नाही असा अभिमान काय होतो मग प्राप्त होतो. एक दृष्टांत देऊन, हे उपासनेचं प्रकरण आहे ना, उपासनेच्या प्रकरणामध्ये चिंतनाला महत्व आहे. कशाला, आणि ज्ञानाच्या प्रकरणामध्ये ज्ञानाला काय व्यवहार आहे. त्याच्यामध्ये काय ते अपरोक्ष ज्ञान नाही, फक्त परोक्ष ज्ञान आहे. उपासनेमध्ये कोणतं ज्ञान आहे, ज्ञानामध्ये काय आहे, तिचं असत्वबाधकावरून सगळे गेलेले असतात. त्याच्यामध्ये अपरोक्ष ज्ञान असे. अपरोक्ष ज्ञानामध्ये भेद कुठे आहे, अपरोक्ष ज्ञानामध्ये भेद सगळं काय केलेलं आहे, निवृत्त झालेले आहे. परोक्ष ज्ञानामध्ये काय आहे, भेद आहे, अजून तत्स्वरूपता प्राप्त व्हायची आहे ना. तसे अमृताचा तोपर्यंत त्यांनी काय करायचं, चिंतन. त्याच्याविषयीचा अभिमान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांनी काय करायचं, चिंतन करायचं. गोवी न पाहताना म्हणता येत नाही तोपर्यंत घोक्या केला. त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन आज सिद्धांत आणखी या ठिकाणी सांगतात. छंदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. ब्रह्मचारी भिक्षमाणो विता संवर्ग विद्या संवर्ग रूपदा चित्ते धारित्वा ह्यपेक्षित. ब्रह्मचारी भिक्षमाणा युता संवर्ग विद्या संवर्ग रूपदा चित्ते धारित्वा ही अभिक्षित. कोणीतरी आपला अतिथी मनुष्य आणि भिक्षेकरता निघालेला आहे. तो कसा आहे, ब्रह्मचारी आहे. हे ब्रह्मचार्याला मान्य आहे. ब्रह्मचार्याने काय मागावे, भिक्षा मागण्याचा अधिकार गृहस्थाला नाही बा. गृहस्थाने भिक्षा द्यायची. काय द्यायची, गृहस्थाश्रमावर ते सगळे आश्रम काय असतात, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास, हे तिन्ही आश्रम कोणावर अवलंबून असतात. मग ग्रस्ताश्रमाने काय करायचं, जोडून या धन, त्यांनी मात्र हा व्यवहार करायचा आहे. या ठिकाणी फक्त जाऊन आहे तर खायचं, नाहीतर काय. ब्रह्मचारी भिक्षमाणो, पण तो कोणत्याही विद्येने पूर्ण होता, युद्धात संवर्ग विद्या. तेव्हा छानोग्य उपनिषदामध्ये ज्या काही विद्या असतात त्याच्यामध्ये संवर्ग विद्या पण आहे. त्याचा जास्त खोलाचा काही ते केला नाही बघा. ज्या संवर्ग विद्येने तो ब्रह्मचारी, भिक्षा मागणारा ब्रह्मचारी युक्त होतात. प्रत्येकाचे आश्रम, प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे असतात ना. त्याचे आपण नाही का म्हटलं का तुम्ही कोणत्या फळावरचे, आपले वारकरी आहेत, मग कोणता देवघराच्या फळावरचा आहे, कोणी वास्कराच्या फळावरचा आहे, तर कोणी गंगाकाच्या फळावरचा आहे.
त्या विद्येप्रमाणे तसा अभिमान त्याच्या ठिकाणी काय होतं, धारण होतो. असा संवर्ग विद्येने युक्त असलेला ब्रह्मचारी भिक्षा मागत असताना संवर्ग रूपदा चित्ते धारित्वा, आणि हे भिक्षेचं मी संवर्ग विद्येवरून भिन्न नाही, मग माझा त्याच्याशी काय झालेला आहे, अभेद झालेला आहे. आता आहे ना, संवर्ग रूपता चित्ते, चित्तामध्ये कोणती धारण विद्या केलेली आहे, सर्व संवर्ग रूप धारण केले, आणि त्याने युक्त होऊन तो काय मागता झाला, मग भिक्षा मागता झाला आहे ना. त्याच्यामध्ये वैदिक पाठ करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्या शाखा असतात, माध्यलीन शाखा, ऋग्वेदी शाखा वगैरे अशा, आणि त्यांनी युक्त होऊन तो भिक्षा मागण्याकरता काय करत असतं. ही परंपरा आताचीच नाही, पूर्वीपासून चालते. लोक म्हणत असतात तुम्ही आणलेली आहे, नुसती आणलेली नाही. ते जोग महाराज काहीतरी सांगत होते बा, अमृतानुभव काही आहे. मग तिथे मारुती बुवा, लक्ष्मण बुवा, बरं का, मामासाहेब सगळे ऐकायला असायचे. पण त्यांना घरं लावून दिले होते. काय दिले ते, जोग महाराजांनी घरं लावून दिले होते. मग ते तक्रार करायचे, ज्याचे घरं लावले होते ना, ते म्हणले जोगांना काही कळतं आहे का, म्हणले आमचे ब्राह्मणाचे घरं कीर्तनात नाही, आणि मराठी लोक काय मागतात, भिक्षा मागतात. हे म्हणलं काही योग्य आहे का. अशी लोकांनी काय केली, जोग महाराजांनी सांगितलं, म्हटलं हेच खरे ब्राह्मण आहे. असल्या प्रकारचं आचरण ब्राह्मण करू शकत नाही. हेच काय आहे, हे जरी आणखी मराठी आहे पण मुळात कोण आहे, ब्राह्मण आहे. असं नत्व सांगायच्या, मारुती त्यांना गोष्टी सांगायच्या. जरी ब्राह्मणत्व आहे पण ब्राह्मणत्व आहे ना काय, याप्रमाणे त्या आणि विद्येने संयुक्त होऊन चित्तामध्ये धारण करून तो ब्रह्मचारी भिक्षा मागू लागला. असं आहे बा. ही कथा छांदोग्य उपनिषदामध्ये आलेली आहे. पुरुषोच आता हे प्रकरण याचा आहे ना, आपल्या तुमच्या उपासनेचा असल्यामुळे ज्ञानाचा भाग वेगळा. ज्ञानाच्या भागामध्ये तुमच्या समोर जी वस्तू आली, तुमची इच्छा असोत्वा, साखरेचा काळा तोंडात पडला तर गोड लागणार, तसं काय ज्ञानात आहे. तुमची इच्छेला कोणी विचारतं तेव्हा. पण उपासनेमध्ये तसं नाही. कोणता कशी उपासना करावी, काय करावी, त्या विधीला अनुसरून काय करावी लागते, उपासना आहे. घटाला काही विधी आहे का पाहण्याकरता. डोळ्याचा घटाचा संबंध झाला की घटाचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. पण उपासनेत तसं आहे का, उपासनेत तसं आहे. असते शालिग्राम समजायचा असतो विष्णू, ते सगळे त्याला अनुसरून प्रतिकोध्यान असं म्हणत असं. प्रतीक ध्यान म्हणजे आहे शालिग्राम समजायचं, तरी सुद्धा शालिग्रामाला ती काय होते, आपल्या त्या देवाला ती उपासना काय होते. पुरुषाची इच्छया कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्योपाष्ट्य तो नित्यम कुर्या संतस प्रत्यय संतते. पुरुषाच्या इच्छया कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. याच्यात पुरुष काय आहे, स्वतंत्र आहे. आणि ज्ञानामध्ये पुरुष काय नसतो, स्वतंत्र नसतो. समोर आलेली वस्तू तिचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. आणि उपासनेमध्ये पुरुषाची इच्छा कशी करावी, त्याच्यामध्ये दोन विभाग, कर्तुम अथवा अकर्तुम, नाही का. प्रत्येकाच्या भावना असतात ना, त्या भावनेप्रमाणे. आणि उपासना असते की परंपरागत चालत आलेल्या उपासना असतात. एखाद्या घरी वारी करण्याची काय उपासना, कोणाच्याकडे विधीने हे करणं. मग त्याच्यामध्ये सर्वच काही सर्व प्रकारचे असतात असं थोडंच आहे काही, नाही काय. कोणतं एक चतुर्थी असते किंवा कोणतंही असते, चला की म्हणला गोविंदराव लवकर लवकर चला की, म्हणलं वेळ झाली आहे, अमक्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे की. आणि त्याच्याकरता पूजेचं काय आहे,
नियम आहे. अजून पूजा व्हायची आहे आणि जरुरीचं काम आलं आहे, लवकर चला लवकर चला. मग तो म्हणतो जरा देवाच्या डोंबल्यावर काय टाकू द्या. बरं का, देवाच्या डोंबल्यावर पाडून टाकलं की आलंच म्हणायला लागेल, चालू नका. कारण हे सगळं काय आहे, त्याच्या कर्त्यावर काय आहे हे सगळं पाहायला मिळतं. हे पंढरपूरला असायचं ना, मग ते चंद्रभागेमध्ये काही नियम असते, त्यांची वारी केली पाहिजे म्हणून महिन्याची. मग ती वारी करण्या येत असतात, सुटकेत असते. चंद्रभागेमध्ये स्नान करतात, लगेच पुन्हा आणखी काय करायचं, एकाची काठी आणलेली असते एवढी, आणि त्याला आपली हे असते, आपली पताका असते. आणि पताक किती असते, ही बरंच असते. आणि त्या काडीमध्ये पताक काय करायचे, घालायची आणि प्रदक्षिणा करायची, अशी हातात घालली. कसे करावे, काय करावे, हे पुरुषाच्या इच्छेवर काय आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे, पारतंत्र्य आहे. ते काही नाही, जशी इच्छा तुमची असो अथवा नसो, काठावर उठल्यानंतर तो आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. इथे दिलेला जसं करतो, पुढे अकर्तो, अन्यथा करतो, कशा प्रकारे करावी किंवा अन्य भागाने करावी हे त्याच्या स्वाधीन असते. शक्योपासी नित्यम कुर्यात प्रत्यसंततम. म्हणून उपासनी असल्यामुळे करतो न करतो वगैरे हे त्याच्या अधीन असल्यामुळे त्याने सतत उपासना केली पाहिजे. उपासना कशी करायची, शक्योपासी नित्यम कुर्यात प्रत्यसंतितम. प्रत्यसंतितम म्हणजे ब्रह्म हे कसं आहे, अद्रूप आनंद रूप आहे, चिद्रूप आहे, सद्रूप आहे, व्यापक आहे, परिच्छिन्न नाही. असल्या प्रकारचे जे प्रत्यय आहे त्या प्रत्ययाला अनुसरून त्याची काय करावी, सत्यज्ञान आनंद गगनाचे प्रानंद आनंदाद्वय नित्य निराम सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप अशा भावनेने त्याची काय करावी. सत भक्तीच्या याच्यामध्ये सतत पद असतं बघा. कोणत्या याच्यामध्ये भक्तीचं खंडित नसते, काय नसते. एवं सतत युक्ता हे भक्त असतो परी उपासते याच्या अक्षरमक्षमते सांगे. प्रेम चालीला भक्तिशास्त्रामध्ये प्रेम चालीला प्रभाव नाम योग लवला. पुढे कालांतराने पुढे सांगायचं, सातत्याने करणारा असला तर तो स्वप्नात सुद्धा भगवंताचं काय करतो. तर ही जो अवस्था आहे ते नवे नवे शुश्रूषेत सुद्धा त्याचं चिंतन चालू असते असं सांगतात. म्हणून नित्यम कुर्यात, बरं का, सातत्याने ते केली पाहिजे. संतती म्हणजे धारेने आपली केली पाहिजे असे कशाप्रमाणे त्याचा परिणाम काय होत असतो त्याच्याकरता खालचा श्लोक आहे बघा. एवं सदा चिंतने किं भवती. सतत चिंतन जर आपण केलं तर आपल्याला कोणतं फल प्राप्त होतं. वेदाध्यायी प्रमत्व स्वप्ने दिवासदा जपिता तुझपतू एव तथा धाता विवास आहे. वेदाध्यायी यप्रमत्व अतिथय स्वप्ने दिवासदा. वेदाध्ययन करणं हा असं आहे नाही. मग पुण्याने संस्कार झाला म्हणजे ब्राह्मणाच्या मुलाला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होत असतो. आता केलेला आहे तो काल चाललेला आहे का खरंच आहे. 3 वर्णाला विधी आहे म्हणला, ब्राह्मण क्षत्रिय आणि असं ते. आता तर काय थोडा कालाचा हे झालेला आहे, हे झालेलं आहे. विद्यार्थ्यांना घरी आले होते ना, ते म्हणायचे ब्राह्मणाच्या लोकांना वगैरे तर गोविंदगिरीच्या कडच्या बोले इनको वेद क्यों नहीं पढ़ाते बोले. म्हणलं ना अधिकार आहे. म्हणलं यांचा 3 वर्णाचा काय, वेदाध्ययनाचा काय. मग तो वेदाध्ययन करत असतो. बरं, वेदाध्ययन कसा करतो, आज करतो 2 दिवस झोपा काढतो पुन्हा करतो. सातत्याने करतो. काय करतो, वेदाध्ययन आपलं दक्षतेने करणारा. काय करणारा, दक्षतेने नाही का. अप्रमत्ता म्हणजे दक्षतेने. अधिक स्वप्ने दिवाचा
त्या वेदाध्ययनाचा जागृतीमध्ये असलेल्या वेदाध्ययनाच्यामुळे स्वप्नही दिवासता कोणत्या अवस्थेमध्ये पुन्हा चिंतन करतो तो स्वप्न आहे. आपली जी अवस्था आहे ना 3 अवस्था आहे ना, जागृती, स्वप्न आणि त्या जागृतीतल्या वेदाध्ययनाचा परिणाम स्वप्नात तो काय करतो. एखादा आधी हरिपाठ म्हणण्याचा वारकऱ्याचा नियम असतो, चुकून राहून गेला किंवा वेळ मिळाला नाही, त्याचा परिणाम असा तो स्वप्नात काय करतो, हरिपाठ. म्हणजे त्या अतिशय अध्ययनाचा काय आहे तो मनी वसेचे स्वप्ने दिवासता. जागृतीमधल्या अत्यंत अध्ययनाने दक्षतेने करण्याचा परिणाम स्वप्नामध्ये. त्याप्रमाणे अध्ययन जसा आणखी तो अध्ययन करणारा अध्ययन करतो, त्या जपिता तो जपितो. जप करणाऱ्या माणसाचा सुद्धा किती जप झाला पाहिजे, त्या जपाचा परिणाम स्वप्नांमध्ये काय झाला पाहिजे. आपल्याकडे फार पद्धत कमी आहे, लाच बीज काही ठेवत नाही मोठे. आम्ही ते पहिले वृंदावनला गेलो होतो ना, ते राजेंद्रनाथ हे मोठी माळ असते बघा, आणि ते लाच ठेवत नाही. हातामध्ये काय असते, एवढे मोठे माणसं पण ते काय लाजत नसतात. गळ्यामध्ये काय घालतात, माळ घालतात. जप करणारे माणसं सातत्याने जप काय असतो, चालू असतं. जपिता तो जपितो योग. जप करणाऱ्या माणसाचा सुद्धा स्वप्न अवस्थेमध्ये काय झालं पाहिजे, जप झाला पाहिजे. तथा दाता विवासे. त्याप्रमाणे ध्यान करणारा, उपासना करणारा जागृती तर करतोच करतो, पण स्वप्नात सुद्धा उपासनेमध्ये खंड पडत नाही. म्हणलं हे कसं शक्य आहे, त्याच्यावरची टीका बघा तुम्ही 81 श्लोकावरती. अप्रमत्तो वेदाध्यायी, दक्षतेने वेदाध्ययन करणारा, सदा अध्ययनशीला जपितो. अध्ययन करणं हे ज्याचं शील आहे असा. जपशिलोपी वासदा. जपाच्या आधिक्यामुळे दृढ वासना, दृढ असलेल्या वासनेमुळे स्वप्नेदी अध्ययन जपम वा करोती. स्वप्नात सुद्धा तो भगवंताचं चिंतन करतो. एवं उपासकोपी. त्याप्रमाणे उपासकाने सुद्धा वासनादार्ढ्यता स्वप्नादपी ध्यायेत. म्हणून वासनेच्या अतीच्या चिंतनामुळे स्वप्नात सुद्धा अध्ययन झालं पाहिजे. स्वप्नादपी ध्यानानुवर्तने करणं भाग. म्हणलं स्वप्नामध्ये कसं होऊ शकेल, ती अवस्था भिन्न आहे की. त्याचं उत्तर 82 श्लोकामध्ये. विरोधी प्रत्ययं त्यक्त्वा नैरंतरेण भावयन् लभते वासनावेशात स्वप्नादपि भावना. विरोधी प्रत्ययं त्यक्त्वा. ध्यान कशाला म्हणत असतात नाही का. आपल्या ह्याच्यामध्ये आपण एक पाठ करतो, पाठ करणाऱ्यामध्ये बरं राहते. एक मन लावून पाठ करणारा एक पाठ करतो, पण पाठ करता करता 2 वेळा भोगतो, 3 वेळा म्हणतो नाश्ता झाला का. नाश्ता करणारा माणूस म्हणत असतो तुम्ही पाठ करा की बाबी, पुन्हा आणखी बाबी 2-3 वेळा. हे पहा म्हणायला लागले कोथिंबीर अशी नाही टाकायची. मग नाश्ताचा आलू पोहा झाल्यानंतर मागावून काय टाकायचं. पाठ करणे चालू आहे मध्यंतरी, दोन्ही चालू आहे. म्हणले बा अरे म्हटलं करा की काय, कशाला तुम्ही लक्ष घालता, आम्ही केल्यानंतर तुम्हाला उपीट आणून देत नाही. नाही म्हटलं तसं नाही करायचं. शेंगदाणे तसे टाकायचे नाही, भाजून कूट करून टाकायचं. एक भावना आहे, एक आनंद, त्याच्यामध्ये विषमता आहे. म्हणजे विरोधी प्रत्यय असता कामा नये. तिथे घेतलेलं आहे ना. वासना आहे ना, वासना आवेशात स्वप्नात नाही. विरोधी प्रत्यय त्यक्त्वा. तेच पाहिजे. चिंतन म्हणजे चिंतनच पाहिजे, दुसरं त्याच्यामध्ये काही असता कामा. एक दूध म्हणजे निरसं काय पाहिजे, दुधाच पाहिजे. त्याच्यात विरोधी विजातीय द्रव्य असता कामा. असा विरोधी प्रत्ययाचा त्याग करून जो सतत चिंतन करत असतो, लभते वासना विषयात त्या आधिक्य चिंतनामुळे स्वप्नादपी भावना
स्वप्नात सुद्धा चिंतन झाल्याशिवाय राहत नाही. अतिचिंतनाचा परिणाम विकून घेत असतात ते. चिंतन म्हणजे चिंतन, रात्र आणि दिवस चिंतनाशिवाय काही नाही. एक दृष्ट भुंजानोपि निजारब्धम सातिशयतीत अतिष्णरम ध्यातम शक्तो संदेहो विषय व्यसनी यथा. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत आहे. भुंजाना म्हणल्यावर कसं शक्य आहे? सतत चिंतन हो, काहीतरी जेवण तरी करेल की नाही, काही पाणी तरी पिणेल की नाही, कुठेतरी जाईल की नाही, सतत चिंतन कसं होऊ शकेल? सगळ्या अवस्थेमध्ये चिंतन. त्याच्याकरता भुंजाना पिजारब्धम अतिशय तो निशम ध्यातम न शकताना संदेह विषय व्यसनी येतात. भुंजाना आपण म्हणजे काही भोजन करीत असताना देखील खंड पडेल का नाही चिंतनामध्ये, पण ते काही नाही. अतिशय द्या अतिशय अनिशम, अतिभावनाच्या वेगाच्यामुळे जरी आणखी तो भोगत असला तरी त्याची भगवंताच्या नावाचा विसर पडू शकत आहे. अतिचिंतनाचा काय हा परिणाम. तो जरी कार्य करीत असला दिसत असला तरी चिंतनामध्ये काय नाही, खंड नाही. कशा प्रकारे चिंतन चालतं ते मग त्याच्यावर भक्तिशास्त्रामध्ये सगळं. एखादी बाई असते ना, मग ते काही घडा म्हणा किंवा काय म्हणा डोक्यावरती काय करते, जे एक घडा असते त्याचा पुन्हा दुसरा घडा असते. शेजारची बाई असते ती अशी गोष्टी करते. काय करते ती गोष्टी करते, हसते, काय त्यावेळी होते. म्हणजे माहीत सर्व जरी करत असले लक्ष कुठे आहे असं मान केलं तर मग बोलून राहिलेले चालून राहिलेले लक्ष उभं, पण लक्ष कुठं आहे? घड्यावर आहे. तसं हा सर्व कार्य करतो पण लक्ष कुठं आहे? ध्याना. त्याही अवस्थेमध्ये ज्या अर्थी डोक्यावरचा घडा पडत नाही त्या अर्थी पाहिजे त्याच्यावरती काय लक्ष आहे. लक्षामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, खंड. व्यवहारही चालू आहे आणि काय चालू आहे? चित्तामध्ये कोण आहे? घडा आहे. दस दृष्टांत इथे घेतलेला आहे. भंजानोपि निजारब्धम, आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्ध भोग भोगत असताना अतिशय चिंतनाचा परिणाम ध्यातम न शकता संदेह वशने येतात. बरं का? कोणत्याही अवस्थेमध्ये चिंतन झाल्याशिवाय दृष्टांत दिला आहे. विषय व्यसनी येतात. ज्या बाईला आणखी विषयाचं काय लागलेलं आहे, व्यसन लागलेलं आहे, धरून चालत नाही. एखाद्या बाईला परपुरुषाचं काय असते? चित्तामध्ये कोण असतो? बरं, आणखी यजमानाच्या घरी सगळं काय चाललेलं आहे? कामं चाललेलं आहे. सगळे कामामध्ये खंड नाही बरे, पण चित्तामध्ये कोण आहे? परपुरुष आहे. तो परपुरुषाचा आहे, अमका आहे, दमका आहे. त्याला विषय व्यसनी असं म्हणत असतात. दिसायला यजमानाच्या घरी काय करते ती? सगळे व्यवहार, पण चित्तात कोण आहे? बरोबर, त्याला विषय व्यसनी आहे. विषयाचा तो काय असतो? परिणाम असतो. दृष्टांत दिला आपला इथे नाही. याच्यावरती म्हणलं एका पोराने टीका केली होती. तो म्हणायला लागला, म्हणलं पा माणसाला बाईचं काय असते? व्यसन असते की, पण बायाला नसते. म्हटलं ही चुकीची भावना आहे. कोणती भावना आहे? चुकीची भावना. जसं माणसाला कोणाचं व्यसन असते तसं बाईला सुद्धा काय असते? काही आकर्षण म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा काय चुकत नाही. पण त्याच्यामध्ये थोडे भेद घ्या. दृष्टांत देऊन दिलेला होता. दृष्टांत होता एवढी मोठी लक्ष्मी पण तिला कोणाचं व्यसन होतं? मग तिच्या चित्तात कोण होता? परमात्मा होता. बाकीचे लोक डोकं असं करायला लागले, कुठं माळ घालते हे सगळं, पाय धुवावयाच्या दैव, आणि त्याच्यावर ते सगळे व्यसने लावायचे. तुमच्या सगळा तुमच्या यांचं शास्त्र बसते बघा. त्याच्यामुळे आपले असतात ना आपलं वेदांत शास्त्र,
भक्तिशास्त्र लावायचं. कोणतं शास्त्र लावायचं? ह्याच्या आमच्या मग सगळ्या गोपिका आहे ना, आता गोपीच्या चित्तामध्ये कोण आहे? विना परमात्म्याची बघायचे. सगळ्या गोपिका म्हणजे परमात्मा स्वरूपाने जास्त तसं हे नाही. भागवत वाचा की सगळ्या चित्तामध्ये कोण बसलेलं आहे. त्याच्याच बरंच त्याच्यात काल्याचं कीर्तन असलं म्हणजे मग सांगायचं त्याच्यामध्ये. आणि त्याचं सांत्वन करण्याकरता भगवंताने उद्धवाला म्हणलं जा त्या गोपिकाचं तू काय कर, सांत्वन कर. मला ब्रह्मज्ञान झालं होतं. कोणाला? देवाने दोघाला ब्रह्मज्ञान सांगितलं, एक अर्जुनाला आणि उद्धवाला. भागवतामध्ये उद्धव, गीतेमध्ये अर्जुन. मग तो गेला, त्याला थोडा अभिमान होता कशाचा? ब्रह्मज्ञानाचा. आणि मग त्या गोप्यांना भेटला वगैरे. बराचसा भाग आहे, गोपी कोठे आहे, काय आहे काय ते सांगतात ना. तो गेला बघा, एक गोपिकाला विचारलं, म्हणलं का होते भगवान श्रीकृष्णाचं घर कोणतं आहे? पूर्वी राहत होता ते. मग त्या म्हणाला घर दाखवत असतात का? ते म्हणलं हे पा एका पाण्याच्या दांडावर उभा होता बघा. मग त्याला सांगितलं, म्हणलं हे पा हे पाणी येते कुठून येते? म्हटलं कुठंतरी विहीर असेल, तसं सांडपाणी असेल त्याच्यामुळे येतात. ते म्हटलं तसं नाही, पाण्याचा लोट जिथून येतो ते यशोदेचं काय आहे घर आहे. म्हणलं कसं शक्य आहे? म्हणलं पाणी आलं कुठून? मग त्यानं सांगितलं, म्हणलं तिथं जाऊन बघा तुम्ही. जेव्हापासून परमात्मा गेले तेव्हा 9 लक्ष गायी होत्या. किती? नसत्या बांध होत्या का सगळ्या? मग बछडे नामकांत. भगवान जेव्हापासून गेले तेव्हापासून त्या गायी रडत आहे. आणि ती वासरं काय म्हणले, झाडावरचे पक्षीसुद्धा काय होतात? रडतात. भगवंताचा काय योग आहे? तू जाऊन पाहिजे बघा. आणि थोडं यशोदेला काय सांगतो मग थोडं ब्रह्मज्ञान. मला इतकं व्याकुळ वाहण्याचं काय कारण आहे? परमात्मा काय परिच्छिन्न आहे का? व्यापक आहे असं आहे. हे म्हणलं उद्धव, हे कोणाला सांगतो तू? बरं का. म्हणलं हे बघ, याच पाळण्यामध्ये त्याला झोपवला होता. कुठे? हे बघ, याच दोरीने काय केलं होतं त्याला, आणि हीच मडकी फोडलीच. म्हणलं जसा तसं ठेवलेलं आहे. दाखव. एक भक्तीच्या चित्तामध्ये कोण आहे? तिथून निघाला गवळून ये त्याला आडं चेतात. म्हणलं कुठे आहे तू? कोण आहे? काय आहे? सगळं. म्हणलं मी कशा करता आला आहे? म्हणलं तुम्ही इतकं विवळ होण्याचं कारण काय आहे? परमात्मा काय परिच्छिन्न आहे का? सर्वांतर्यामी आहे, सर्वामध्ये काय आहे? व्यापक आहे. म्हटलं हे उद्धव तू कोण सांग? म्हटलं त्याचं चिंतन करीत जा की. काय करीत जा? चिंतन करीत जा. त्या गोपिका गवळून म्हणायला लागले, म्हटलं चिंतन काय सांगतो आम्हाला? चिंतन कसं विसरेल असं सांग. चिंतन करायचं नाही, त्याचा विसर कसा पडेल? म्हटलं त्या चिंतनामुळे सगळे धंदे नो सगळे हे आहे. बराचसा वाचला गोपीगीत, वेणुगीत वगैरे गीतं म्हणत असतात. भगवंताच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. मला म्हटलं काही निरोप आहे का? हा ब्रह्मज्ञान सांगण्याकरता जातो. कोण? उद्धव. ब्रह्मज्ञानाच्या पलीकडे यांची काय अवस्था आहे? म्हटलं ना काय सांगा. हा म्हणतो चिंतन करा, आणि त्या म्हणते विसर कसा पडेल? आता शेवटचा आहे बघा. मग जायला लागत असतो. जायला लागल्यानंतर म्हटलं काय म्हणजे म्हटलं हे पहा, जा भगवंताला आमचा निरोप सांग. काय सांग? म्हणलं ज्या ठिकाणी आहेत की तू येत नाही त्या गोपिका सगळ्या काय झाल्या? संपल्या. जाळून त्यांची काय झाली? राग झाली. राग ज्या ठिकाणी आहे गोपिकांची त्या ठिकाणी एकदा तरी बासरी वाजवण्याकरता तू ये. म्हणलं हे भलतंच भूत आहे. आला कशा करता आणखी काय? शेवटी काय म्हणलं, धन्य त्या भाग्याचा. गोपिकांना किंवा गवळणीला जे गोपाळांना भाग्य प्राप्त झालं ते ब्रह्मदेवाला सुद्धा काय नाही प्राप्त झालेलं नाही. बरोबर. त्यांच्या चरणाची माती. कोणाच्या?
गोपिकांच्या. आणि ती चरणाची माती कुठं राहिली, कपाळाला राहिली. आणि ती माती घेऊन गेला म्हणजे त्याला गोपीचंदन म्हणतात. आपण जे लावतो ना एकूण आहे, त्या गोपिकांच्या चरणाची माती इतकी पवित्र आहे, जिथे आणखी उद्धवाने आपल्या कुठं बसले भगवंतानीच. आणि त्यालाच म्हणतात गोपीचंदन. दिसायला जरी साधं असलं तरी त्याच्यात महात्म्य भरले. आपल्या कशावरून निघालं होतं, अत्यंत चिंतनाचा परिणाम स्वप्नामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये काय होते. ते तुकोबाराची सुद्धा गोष्ट सांगतात ना. त्यांच्याकडे एक पंडित गेले होते आणि ते काहीतरी आपले लग्नीकडे म्हणा किंवा कुठं जातोय, तुकोबाराच्या चिंतनात खंड कुठे आहे. पंडितांनी सांगितलं, म्हणलं हो तुकोबारा काय आहे. म्हणलं असल्या अपवित्र अवस्थेमध्ये पवित्रचं भगवंताचं काय करू नये, चिंतन करू नये. तुकोबारा आपले शांत, काही बोलले नाही, काही नाही, काही नाही. आणि पुढे त्यांच्याच घरी मुक्काम रात्रीच्या प्रहरी एकाच खोलीमध्ये काय झाले, झोपले बा. मध्यरात्रीच्या समयाला विठ्ठल विठ्ठलाचं चिंतन यायला लागलं. पंडिताला जाग आला, म्हणलं विठ्ठल चिंतन येते कुठून. बरं तुकोबारा करते असं म्हणत झोपलेले आहे, झोपेत कुठं चिंतन असते का. बरं मी करीत नाही, तुकोबाराही करीत नाही, जडाकडून कुठं चिंतन, मग चिंतन येते कुठून. म्हणून जिकडून चिंतन येत होते तिकडे गेले बघा. त्याही झोपेच्या अवस्थेमध्ये तुकोबाराच्या मुखातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल. मग त्या पंडिताची जाण उतरली. तर म्हणलं पहा, आपण यांना आणखी अशा वेळेला चिंतन करू नये सांगण्याचा अधिकार आपला काय. चिंतनाचा काय परिणाम आहे. उपासनाशास्त्र आहे, ग्रंथ आहे उपासना. म्हणजे विद्यारण्याने हे प्रकार काय केलेला आहे, इथे केलेला आहे बा. म्हणून त्यातून न शकता संदेव विषयाचे, ज्याप्रमाणे बाईला विषयाचं व्यसन लागले ते आणखी त्याला विसरत नाही, त्याप्रमाणे याच्यामध्ये त्याला कधी विसर पडत नाही. आणखी बराचसा विचार केला आहे. ती परवशनेल्या बाईला सुद्धा कसं व्यसन लागल्यानंतर त्याच्यातून कार्य होत नाही. अधिक विचार केला, त्याचा विचार कधी